नमस्कार मैत्रिणींनो, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत पोह्यांचा चिवडा। खूप छान असे पोहे आहेत, तुम्ही बघू शकता। पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहोत आणि हे जे पोहे आहेत ते मी दिवसभर उन्हात वाळवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता त्यांचा कसा कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि किती क्रिस्पी झाले, तुम्हाला आवाज येतच असेल। तर हे मी कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत, साधारणतः 5 ते 6 तास वाळवून घेतलेले आहेत। तर हा चिवडा मऊ पडू नये किंवा चांगला कुरकुरीत राहावा यासाठी काय करावे, अशा खूप साऱ्या टिप्स हा चिवडा करताना मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिली टिप अशी की चिवडा ज्या पोह्यांचा बनवायचा आहे, पातळ पोह्यांचा बनवायचा असेल किंवा जाड पोह्यांचा बनवायचा असेल तर त्याला काही वेगवेगळ्या टिप्स असतात। जर पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल तर सकाळी 11 वाजता किंवा 10 वाजता उन्हामध्ये ठेवलात तर तो 3 पर्यंत तो उन्हातून काढायचा आहे, चांगला कुरकुरीत होतो। तुम्ही बघू शकता आवाज किती छान येतोय ते, म्हणजे उन्हात वाळवल्याने पोहे चांगले कुरकुरीत होतात, त्याच्यात जे काही मॉइश्चर असेल ते निघून जातं। तर ही महत्त्वाची आणि सर्वात पहिली अशी टीप आहे। तर आता आपण हे जरी पोहे वाळवून घेतलेले असतील तरी सुद्धा आपण जेव्हा वाळवल्यानंतर घरात आणतो तेव्हा त्याच्या उन्हामुळे थोडीशी वाफ होते। आणि जर तुम्ही स्टीलच्या वगैरे भांड्यात कुठल्या ठेवत असाल किंवा कुठल्या परातीत, पितलेच्या, तांब्याच्या किंवा स्टीलच्या किंवा एखाद्या घमेलात ठेवत असाल तर त्यांची जी थोडीशी उष्णता असते त्या उष्णतेचे रूपांतर वाफेत होते आणि पोहे थोडेसे दमट होतात। आणि अजून त्यांना कुरकुरीतपणा यावा म्हणून पोहे जेव्हा करायला घेतो तेव्हा ते एका कढईमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये थोडेसे गरम करायचे। तर पोहे गरम करण्यासाठी मी ही कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये थोडेसे पोहे घालून घेऊया आणि थोडेच पोहे घालायचे आहेत, जास्त घालायचे नाहीत। आणि पोहे घातल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे। अगोदरच कढई गरम करून नंतर त्याच्यात पोहे घालायचे नाहीयेत, त्याच्याने पोहे एकदमच गरम कढईत पडल्याने ते आकसतील। आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। तुम्ही झारा वापरण्यापेक्षा ते हातानेच फिरवा, म्हणजे हाताला सोसवेल इतके गरम झाले की पोहे लगेच तुम्ही त्या कढईमधून किंवा त्या भांड्यामधून काढायचे आहेत। तर तुम्ही बघू शकताय थोडेसे गरम व्हायला लागलेले आहेत, अजून त्यांना कुरकुरीतपणा येईल तिथपर्यंत मी त्यांना गरम करत आहे। आणि गॅस मात्र मंद आचेवरच ठेवायचा आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलात तर पोहे आकसले जातात आणि पोह्यांचा जो हा शेप आहे तो शेप बिघडतो। तर पोह्यांचा चिवडा आकसायला नको असेल तर तुम्ही हे पोहे मंद गॅसवरच भाजायचे। हे चांगले गरम झालेले आहेत, आता मी त्यांना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे मी सर्व पोहे गरम करून घेत आहे। सर्व पोहे भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता त्यांचा शेप सुद्धा मेंटेन आहे आणि त्यांना कुरकुरीतपणा किती आलेला आहे। हाताने दाबले ते असे सुद्धा तुम्हाला आवाज येतच असेल। तर हे पोहे आता भाजून झाल्यानंतर ते एका चाळणीत घेऊन, ही मी अशी मोठ्या भोकांची चाळण घेतलेली आहे, त्याच्यात ते असे चाळवायचे आहेत। म्हणजे त्याच्यात जो काही हा पातळ चिवड्यांचा चुरा असतो, म्हणजे त्याच्यात जो काही हा पातळ पोह्यांचा चुरा असतो तो निघून जातो। आणि नंतर हे एका सुती कापडावर काढायचे आहेत। त्यासाठी पेपर घेऊ नये, कारण पेपराची जी साई असते, म्हणजे जो काही तो कार्बनचा कलर असतो तो आपल्या पोह्यांना लागू शकतो आणि ते आरोग्यासाठी चांगलं नाहीये। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर सुती कापड असेल किंवा काहीच नसेल तर घरात जे सुती टॉवेल असतात त्यांच्यावर ते अंथरावे। किंवा स्टील, ॲल्युमिनियम, पितळेची भांडी किंवा तांब्याची भांडी वापरायची नाहीत, कारण भांड्यामध्ये राहिल्यानंतर हवा रिलीज व्हायला जागा राहत नाही। वरच्या बाजूने हवा रिलीज होते पण भांड्याच्या तळातून हवा रिलीज होत नाही आणि मग त्या पोह्यांना वाफ धरते, कारण उष्णतेचं रूपांतर वाफेमध्ये होतं आणि मग पोहे नरम व्हायची शक्यता असते। आणि पोहे एकदा नरम झाले की तुमचा चिवडा नरम होणार। मग तुम्ही म्हणाला तुम्ही सांगितलंच नाही, तर ही सुद्धा एक दुसरी महत्त्वाची टीप आहे। तर मी एखादा कॉटनच्या कपड्यावर टाकून ठेवते। तर आता तुम्ही बघू शकता मी हा कॉटनचा फडका अंतरलेला आहे, तुमच्याकडे कॉटनची ओढणी असेल तरी सुद्धा चालेल। त्याच्यावर हे मी असे पोहे घातलेले आहेत। पोहे घातल्यानंतर ते थोडेसे पसरून ठेवायचे आहेत। आता आपले पोहे फक्त अर्धा किलो आहेत, ते मी असे 2 फडक्यांवर पसरून घेते, म्हणजे त्याच्यात अजिबातच वाफ राहणार नाही।
तर कढईमध्ये तेल घालून घेऊया. 50 ग्राम ऑइल इतकं तेल घालायचं आहे, जास्त तेल घालायचं नाहीये. आणि गॅस ऑन करायचा आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेऊया आणि ते सुद्धा आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. असे फुटतील इतके ते फ्राय करायचे आहेत, जास्त फ्राय करायचे नाहीत, मग ते करपून जातील. आता हे शेंगदाणे आपण तेलामधून काढून घेऊया. त्यांना फटफट आवाज देखील यायला लागलेला आहे, म्हणजे ते आता चांगले फुटतात. तर आता हे शेंगदाणे मी डायरेक्टली त्या आपण भाजलेले पोहे आहेत त्यांवर घालणार आहे. ते सुद्धा पसरूनच घालायचे आहेत, एका जागी घालायचे नाहीत, म्हणजे जे काही हवा किंवा वाफ तयार होईल ती बाहेर रिलीज होऊन जाईल. तर पोहे असे ब्राऊन व्हायला लागले की लगेच काढायचे आहेत, कारण जरी तुम्ही कढईतून काढलेत तरी त्यांची फ्राय होण्याची प्रोसेस चालू राहते आणि जास्त वेळ जर ते कढईत राहिले तर ते करपण्याची शक्यता असते आणि मग पोह्यांची म्हणजे चिवड्याची चव बदलते. तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित ते फुटले गेलेले आहेत. हे सुद्धा मी उन्हात वाळवून घेतलेले होते, म्हणजे त्यांचं मॉइश्चर अगोदर थोडंसं निघालं होतं म्हणून ते पटकन फ्राय करून झालं. तुमच्या इथे जर ओव्हन असेल तर ते ओव्हनमध्ये तुम्ही भाजून घेतले तरी सुद्धा चालतील, कारण मग तुमचा जो चिवडा आहे तो कमी ऑइली होईल. पण थोडेसे जर तळायचे असतील तर ओव्हनमध्ये भाजून थोडेसे तेलामधून काढून घेतले तरी सुद्धा चालतील. आता मी ते खोबरं घालणार आहे. हे खोबरं असं मी बारीक कट केलेलं आहे. काही लोक काप करतात, तर मला असा कट केलेला बारीक कट केलेला खोबरा आवडतो. खोबरं देखील मी थोडंसं उन्हात वाळवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून गेलेलं आहे आणि आता तेलामध्ये ते पटकन फ्राय होऊन जाईल. गॅस मी मंद आचेवर केलेला होता, तो आता मी मीडियम आचेवर करत आहे. खोबरं सुद्धा फ्राय करताना कमी फ्राय करायचं, एकदा की ते ब्राऊन व्हायला लागलं की आपण तेलामधून काढणार आहोत. त्याच तेलामध्ये आपण 1 वाटी डाळ टाकणार आहोत. ही सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. थोडासा गुलाबी कलर आला की हिला सुद्धा काढायचे. गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर चेंज व्हायला लागले. गॅस मंद आचेवर करते आणि ही डाळ सुद्धा आता आपण तेलातून काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सुके जिन्नस फ्राय करून झालेले आहेत. आता आपण ओले जिन्नस म्हणजे फोडणीकडे वळूया. ह्याच तेलामध्ये आपण 1 चमचा होईल, छोटा 1 चमचा होईल इतकी राई घालूया. राई तडतडली आहे, लगेच तिथे हे 2 चमचे होतील इतकं जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. त्याच्यात लगेचच मिरची घालायची आहे. तिथे 4-5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ही मिरची फ्राय करायची आहे व्यवस्थित. गॅस ऑन केलेला आहे पुन्हा आणि मंद गॅसवरच ही मिरची फ्राय करून घ्यायची आहे. आपण जे पहिल्यांदा तेल घेतलेलं होतं तेच तेल आहे, जास्तीचं तेल घालायचं नाही. जर तुम्ही तेल जास्त वापरलं तर चिवडा तुमचा तेलकट होईल. आता ही मिरची लवकर फ्राय होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे, कारण मीठ हे मिरचीला सुद्धा लागेल आणि मिरची लवकर फ्राय होईल, म्हणजे कुरकुरीत होईल. आता हे ओले जिन्नस म्हणजे हे ताजे जिन्नस आहेत. हे जर ताजे जिन्नस तुम्ही कच्चे ठेवलेत तर तुमचा चिवडा नरम होऊ शकतो. हे जे ताजे जिन्नस आहेत हे फ्राय करताना तुम्ही कच्चे ठेवलेत तर तुमचा चिवडा हा मऊ पडू शकतो. आता मिरची फ्राय करत असतानाच आपण त्यामध्ये थोडंसं लसूण घालणार आहोत. मला लसूण खूप आवडतं आणि लसणाची चव ही चिवड्याला खूप छान येते. परंतु हे ओले जिन्नस घालताना खूप काळजी घ्यायची, कारण ते व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे, कुरकुरीत झाले पाहिजे. जर ते फ्राय व्यवस्थित झाले नाही, त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं किंवा त्याच्यामध्ये जो ओलावा असतो तो राहिला तर तुमचा चिवडा नरम होऊ शकतो. म्हणून हे घालताना काळजी घ्यायची. नाही घातलं तरी सुद्धा चालेल, लसूण पूर्णतः ऑप्शनल आहे. तर लसूण आणि मिरची आपण एकत्रच फ्राय करून घेऊया आणि लसूण हा व्यवस्थितच फ्राय करून घ्यायचा आहे. बिलकुल त्याला करपून द्यायचं नाही. करपलं तर सुद्धा, जर करपला तरी सुद्धा तुमची चिवड्याची चव बदलते.
तुम्ही बघू शकता मिरची पांढरट व्हायला आलेली आहे। आता आपण लसूण देखील व्यवस्थित फ्राय करून घेऊया। गोल्डन ब्राउन कलर आला लसणाचा की मग त्याच्यात पुढचे फोडणीचे पदार्थ घालायचे आहेत। तुम्ही बघू शकताय लसूण देखील सोनेरी झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तीळ घालून घेऊया। 2 चमचे होतील इतकं तीळ घालायचे आहेत आणि ते सुद्धा खरपूस या फोडणीमध्ये तळून घ्यायचे आहेत। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। आता गॅस कमी करूया आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। अर्धा किलोसाठी अर्धा चमचा हळद पुरेशी आहे, त्याने सुंदर असा कलर येतो। आणि हिंग 1 चमचा घातलेला आहे मी, मला नेहमीप्रमाणे हिंगाची चव आवडते। आणि या फोडणीत आपण थोडंसं मीठ घातलेलंच आहे, बाकीचं मीठ आपण नंतर मिक्स करायच्यात। थोडीशी मी धणेपूड घालणार आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर ते फोडणीत घातले तरी सुद्धा चालते। तर आता आपण धणेपूड थोडीशी घातलेली आहे। आता मी यामध्ये कढीपत्ता घालणार आहे। इथे मी कढीपत्ता वाळवून घेतलेला आहे। कढीपत्ता वाळवून घेतल्यामुळे तो व्यवस्थित फ्राय होतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो। कच्चा कढीपत्ता असेल तर तो स्टार्टिंगला फोडणीत घालावा। तर आता कढीपत्ता घालून झालेला आहे, तो सुद्धा फ्राय करून झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया। तुम्ही बघू शकताय फोडणी पूर्ण थंड झालेली आहे आणि आवाज तुम्हाला येईलच, किती क्रिस्पी कुरकुरीत असा आवाज येत आहे। आणि सुकलेला कढीपत्ता वापरल्यामुळे तो कसा क्रिस्पी झालेला आहे हे तुम्ही बघू शकताय। तर आता ही थंड झालेली फोडणी आपण आपल्या पोह्यांवर घालून घेऊया। फोडणी नेहमी थंडच घालावी, गरम गरम फोडणी जर पोह्यांवर ओतली तर पोहे नरम होऊ शकतात। आणि ही फोडणी आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायची आहे। फोडणी पूर्ण थंड आहे, तर तुम्ही हाताचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तुम्ही बघू शकता कसा क्रिस्पी असा आवाज येत आहे, हे बघा, छान कुरकुरीत असा आवाज येत आहे। तर सर्व पोहे आपण आता या फोडणीत मिक्स करून घेऊया। आता 1 वाटी होतील इतके काजू सुद्धा फ्राय करून घेऊया। काजू थोडेसे ब्राऊन झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे काजू सुद्धा मी पोह्यांवर घालून घेते। पूर्ण निथळून घ्यायचे आहेत। तेल जास्तीचं तेल आहे ते काढून घ्यायचं, नाही तर चिवडा तेलकट होऊ शकतो। तर मैत्रिणींनो, सगळे जिन्नस मिक्स करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान आवाज येत आहे, म्हणजे किती कुरकुरीत झालेला आहे। आणि पोह्यांचा शेप बघाल तर तुम्ही अजिबात चेंज झालेला नाही, म्हणजे पोह्यांचा शेप अजिबात चेंज झालेला नाहीये। पोहे सरळ आहेत आणि कढीपत्ता पण तुम्ही बघू शकताय, आवाज येते तुम्हाला, किती कुरकुरीत झालेला आहे। मी एखादा लसणाचं, हा लसूण आहे, हा सुद्धा किती क्रिस्पी झालेला आहे, म्हणजे अजिबात मॉइश्चर कशामध्ये नाहीये। तर आता हा पोह्यांचा चिवडा आहे, हा पूर्ण थंड झालेला आहे। कलर पण बघू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे। आता मी तुम्हाला हा चुरून दाखवते। हा आवाज येतोय, किती क्रिस्पी आवाज येतोय आणि लगेच चुरला जातोय, म्हणजे खूपच कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण मिरची फोडणीत टाकली तेव्हा थोडंसं मीठ घातलेलंच आहे, पण आता थोडंसं अंदाजाने मीठ घालूया। प्रत्येकाने चव घेऊन मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। मीठ सुद्धा मी थोडंसं गरम केलेलं आहे, कारण मीठ सुद्धा थोडंसं जर मिठामध्ये थोडंसं जर मॉइश्चर असेल तरी सुद्धा तुमचा
चिवडा हा नरम होऊ शकतो। असं मीठ घालत आहे मी। एक मोठा चमचा होईल इतकी पिठी साखर घालत आहे, ती सुद्धा मिक्स करायची आहे यामध्ये। पण मैत्रिणींनो, इथं सुद्धा एक टीप आहे, जेव्हा हा पोह्यांचा चिवडा या पूर्ण गार झाल्याशिवाय पिठी साखर मिक्स करायची नाही। जर तुम्ही ती गरम असतानाच मिक्स केली तर तिचे गोळे तयार होतात, म्हणजे साखरेचे गोळे तयार होतात। कारण गरम असल्यामुळे पिठी साखर विरघळली जाते आणि तिचे गोळे तयार होतात आणि ते गोळे मग चिवडा खाताना दाताखाली येतात। त्यामुळे पिठी साखर नेहमी चिवडा थंड झाल्यावरच घालायची आहे। थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवावा आणि महिनाभरासाठी चांगला कुरकुरीत राहतो। तुमच्या घरात जर शिल्लक राहत असेल महिनाभरासाठी तर तो चांगला कुरकुरीत राहतो। आमच्याकडे मात्र तेवढ्या दिवस राहत नाही। तर अशा प्रकारे हा आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।